तर या अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक क्रू मेंबर हे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर आली। क्रू मेंबर अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या भाच्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण कुटुंबावरती सध्या शोककळा पसरली आहे। क्रू मेंबर अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या नातेवाईक हाँ चला मला बहिणीला जाऊन भेटून घेऊ मी येतो ना ठीक आहे ठीक आहे ओके ओके 2 मिनिटं हो हो जाऊ दे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की महाराष्ट्रातील 10 जणांचा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, ज्यामध्ये क्रू मेंबर अपर्णा महाडिक या तटकरेंच्या नातेवाईक आहे। सध्या या कुटुंबाची कशा पद्धतीने भावना व्यक्त करण्यात आल्या? अपर्णा महाडिक या आदिती तटकरे राज्याच्या कॅबिनेट मंत्री आणि अनिकेत तटकरे यांचे मावस भाऊ आहेत। अमोल महाडिक त्यांच्या पत्नी अपर्णा आहेत। गोरेगावच्या ओबेरॉय हाईट्स या इमारतीमध्ये अपर्णा महाडिक राहत होत्या। त्यांचे पती अमोल महाडिक हे सुद्धा एव्हिएशनमध्येच काम करतात। एअर इंडियामध्येच ते पायलट म्हणून जे आहेत ते काम करतात। इमारतीमध्ये या इमारतीत ते राहतात। गोरेगाव पूर्वला ही इमारत आहे। अर्थात त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते अहमदाबादला गेल्याचं समजतंय। तिथे सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे प्रवासी होते त्यांच्या कुटुंबियांचा DNA जो आहे तो घेतला जातो आणि मृतदेहांची तो DNA ची जी आहे ती जुळणी केली जाणार आहे, तो मॅच केला जाणार। त्याच्यानंतरच मृतदेहाची ओळख जी आहे ती पटवली जाईल। अपर्णा महाडिक या एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होत्या। गेले अनेक वर्ष ते या सेवेमध्ये काम करत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे यांच्या भगिनी त्यांच्या मुलाची त्या पत्नी होत्या, म्हणजे सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या त्या पत्नी होत्या। राजकीय मोठं घराणं महाराष्ट्रातलं आहे। असं असताना त्यांच्याच कुटुंबातली एक व्यक्ती ह्या अपघातामध्ये मृत पावणं निश्चितच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। रात्री स्वतः सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी येऊन इकडे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार कुटुंबावरती निश्चितच दुःखाचा खूप मोठा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे, कारण एक लहान मुलगी अपर्णा आणि अमोल या दाम्पत्याला आहे। त्यामुळे भावनिक मोठा आघात आहे, मानसिक आघात आहे आणि कौटुंबिक मोठा जे आहे ते नुकसान झालेलं आहे। कुटुंब सध्या कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे। मात्र त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती DNA टेस्टसाठी आणि पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अहमदाबादला गेल्याचं कळतंय। 241 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता अहमदाबादला आहेत। घटनास्थळाची पाहणी, त्याच्यानंतर रुग्णालयाला भेट, जे जखमी आहेत त्यांच्याशी चर्चा आणि त्याच्यानंतर याबाबतच्या उच्चस्तरीय बैठका ज्या होण्याची शक्यता आहे। म्हणजेच घटना काल घडली त्याच्यानंतर चर्चा असो, तपासाच्या घडामोडी घडत आहेत। मात्र सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी की या घटनेत 241 आणि ज्या रुग्णालयातले हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी असे म्हणजे 265 लोकांनी आपला जीव जो आहे नागरिकांनी गमावलेला आहे। अपर्णा महाडिक हिच्या घरच्यांची जशी अवस्था आहे, नातेवाईकांची जशी अवस्था आहे, तशीच अवस्था संपूर्ण 265 कुटुंबियांची आहे। कारण काही लोक अहमदाबादवरून लंडनला कामानिमित्त निघाले होते, काही फिरायसाठी निघाले होते, काही आपल्या कुटुंबाला भेटायला निघाले होते, काही पहिल्यांदा लंडनला जाणार याची उत्सुकता त्यांच्या मनात होती। आणि असं असताना अचानक अपघात होतो, काळ त्यांच्यावरती घाला घालतो आणि त्यांचा त्याच्यात मृत्यू होतो। हे निश्चितच दुर्दैवी म्हणावं लागेल। त्यातीलच एक दुर्दैवी अपघातग्रस्त व्यक्ती म्हणजे अपर्णा महाडिक। स्वप्न उराशी बाळगून तिने एव्हिएशन इंडस्ट्री जॉईन केली होती। उड्डाण घेत असताना अनेक स्वप्न जी आहे ती होती। तिचे पती अमोल हे सुद्धा पायलट आहेत। ते मुंबई दिल्ली फ्लाय करत असताना ही घटना घडली। म्हणजेच दोन्ही म्हणजे पती पत्नी दोघंही एकाच व्यवसायामध्ये, एकाच इंडस्ट्रीमध्ये, दोघंही विमानावरती असतात। पती कॅप्टन किंवा जे पायलट आणि पत्नी म्हणजे अपर्णा महाडिक या केबिन क्रू होत्या। आणि असं असताना अपघात होतो, अपघातामध्ये अपर्णा महाडिक यांचा मृत्यू होतो।
या सगळ्या गोष्टी बघितल्या तर नक्कीच की त्या सगळ्यांचं मन जे आहे ते हेलावून जाईल. सगळ्यांना कुठेतरी या घटनेने एक प्रचंड दुःख जे आहे ते होते. म्हणजे विचार करू शकतेस की त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल. निश्चित. पंकज, जसं तुम्ही उल्लेख केला की अपर्णा महाडिक या उराशी स्वप्न बाळगून मुंबईमध्ये अशा पद्धतीनं काम करत होत्या, मात्र त्या क्रू मेंबर म्हणून नेमक्या कधी रुजू झाल्या आणि त्यांचा एकंदरीत कार्यकाळ नेमका कसा होता? अपर्णा यांना क्रू मेंबर म्हणून रुजू होऊन बराच काळ झालेला आहे. साधारणतः 35च्या आसपासच्या त्या होत्या. त्यामुळे बऱ्याच तास फ्लाईंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. एअर इंडियासारखी प्रतिष्ठित कंपनी जी नंतर टाटा नी टेक ओव्हर केली, त्याचं पुनर्जीवन करण्यात आलं. या सगळ्या च्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. त्यांच्या घरामध्ये एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे त्यांचे स्वतः त्यांचे पती अमोल महाडिक आहेत, ते पायलट आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जाण त्यांच्या कुटुंबियांना होती. अनेक वर्षांचा, अनेक तासांचा फ्लाय करण्याचा अनुभव त्यांच्या कुटुंबाला होता. पायलट म्हणून अमोल यांनी अनेक हजारो तास जे आहे ते फ्लाईंग केलं होतं. साधारणतः 8,000 तासापेक्षा जास्त फ्लाईंग अनुभव त्यांना होता. अपर्णा महाडिक यांनासुद्धा अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये झाली होती. त्यामुळे सिनियर क्रू मेंबर त्या होत्या. 35च्या आसपास त्यांचं वय होतं. त्यामुळे सिनियर क्रू मेंबर म्हणून त्या होत्या. अनुभव होता. एअर इंडियासारख्या प्रतिष्ठयश कंपनीमध्ये त्या सिनियर क्रू मेंबर म्हणून काम करत होत्या. इंटरनॅशनल फ्लाईटवरती होत्या. त्यामुळे निश्चितच अनुभव त्यांचा दांडगा होता. सेवेमध्ये त्यांनी अनेक वर्ष योगदान दिलं होतं. निश्चित. पंकज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.